उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमधील यादवीचा फायनल राऊंड सुरू झाला। अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठेवण्यात आलाय। लखनौच्या जनेश्वर मिश्रा पार्क इथे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं। अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावासोबतच आणखी 3 प्रस्ताव देखील या अधिवेशनात मांडण्यात आले। मुलायम सिंह यादव यांनी पक्षाचे मार्गदर्शक बनावे, शिवपाल यादव यांना उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवावं आणि अमरसिंह यांची तत्काळ सपामधून हकलपट्टी करावी असे प्रस्ताव रामगोपाल यादव यांनी या अधिवेशनात ठेवले। तसंच रामगोपाल यादव यांनी शिवपाल यादवांवर जोरदार टीका केली। मुलायम सिंह यांच्यासाठी मनात आदर असून उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सपाचंच सरकार येईल असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला। मैं चाहे अध्यक्ष हूं, राष्ट्रीय अध्यक्ष हूं, कुछ भी हूं, लेकिन नेताजी मेरे पिताजी रहेंगे और नेताजी पिताजी हैं तो मैं उनका बेटा रहूंगा। ये रिश्ता कोई नहीं खत्म कर सकता। और मैं इस अधिवेशन में तमाम लोगों के सामने और देश के सामने कह सकता हूं, जो मेरी जिम्मेदारी है बेटे की हैसियत से, अगर पार्टी बचानी पड़े तो पार्टी बचाएंगे, अगर परिवार के लोगों को बचाना पड़ेगा तो परिवार के लोगों पर सहयोग खड़ेंगे, अगर मुझे कोई भी त्याग करना पड़ेगा, कोई भी जिम्मेदारी लेनी पड़ेगी केवल बचाने के लिए, तो मैं आगे आऊंगा। सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आले। पुन्हा 6 वर्षांसाठी त्यांना निलंबित करण्यात आले, तशी घोषणा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे। लखनौमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली। रामगोपाल यादव अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले प्रस्ताव असंवैधानिक असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी म्हटलंय। सपाचे 5 जानेवारीला लखनौमध्ये जनेश्वर मिश्रा पार्क इथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। 393 उमेदवारांची जाहीर केलेली यादी ही अंतिम असल्याचे त्यांनी सांगितले। काही लोक सीबीआय पासून वाचण्यासाठी आपल्याला बदनाम करत असल्याचे मुलायम सिंह यादव यांनी म्हटले। समाजवादी पार्टीतील यादवी समता संपत नाही। एकीकडे दोन्ही बाजूने तलवारी मॅन झाल्याचे चित्र दिसत असताना पुन्हा एकदा यादवी सुरू झाली आहे। अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर समाजवादी पार्टी नेमकी कुणाची, यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झालाय। समाजवादी पक्षातील यादवीचा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेलाय। मुलायम सिंह यांच्या बाजूने अंबिका चौधरी निवडणूक आयोगात जाणार आहेत, तर अखिलेश यादव यांच्याकडून रामगोपाल दाद मागणार आहेत। देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष उत्तर प्रदेशकडे लागलं असतानाच अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र मोठी उलथापालथ झाली। सत्ताधारी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमधून निलंबित करण्यात आलेले मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह 33 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे 60 सदस्यीय विधानसभेत भाजपचे 11 अधिक 33 असे मिळून 44 आमदार झालेत। या संख्याबळाच्या जोरावर भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली आहे। या 33 आमदारांच्या व्यतिरिक्त 2 अपक्ष आमदारही भाजपच्या वाटेवर आहेत। भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनीही ट्विट करून अरुणाचलमध्ये भाजपने सत्ता स्थापन केल्याचं म्हटलंय। Today we have marched from PPA to BJP, and definitely it's a BJP, full-fledged BJP government now. So, sir, how many MLAs have joined? With me, we have merged out of 43, we have 33 numbers. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांचं कर्ज स्वस्त होणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, सामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। एसबीआयचं कर्ज आता स्वस्त होणार आहे। एसबीआयनं लेंडिंग रेट 0.9% कमी केला आहे। दुसऱ्या बँकेचे रेटही कमी होण्याची त्यामुळे शक्यता आहे। एसबीआयनं नववर्षाची ग्राहकांना भेट दिली आहे, खातेदारांना भेट दिली आहे। एसबीआयनं लेंडिंग रेट हा 0.9% कमी केला आहे। त्यामुळे आता दुसऱ्या बँकांचे रेट्स देखील कमी होतील। दुसऱ्या बँक देखील असंच पाऊल उचलतील अशी शक्यता आहे। इतर बातम्यांकडे, सर्वसामान्यांना आनंदाची बातमी, आजपासून एटीएममधून 4,500 रुपये काढता येणार आहेत। आरबीआयनं एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे। चलन तुटवड्यामुळे आरबीआयनं एटीएममधून पैसे काढण्याला मर्यादा घातली होती। यापूर्वी प्रत्येकाला एटीएममधून दर दिवशी केवळ 2,500 रुपयेच काढता येणार होते। मात्र आता आरबीआयनं त्यात वाढ करून रक्कम 4,500 रुपयांवर नेली आहे। जसजसा चलनी नोटांचा पुरवठा वाढत जाईल तशी पैसे काढण्याची मर्यादा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपली आहे। मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला। नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने वाढवून दिली आहे। जो
जे भारतीय नागरिक 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात भारताबाहेर होते त्यांना 31 मार्च 2017 पर्यंत बँकेतून नोटा बदलून घेता येतील, तर अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने दिली. या निर्णयानुसार भारतीय नागरिकांवर नोटा बदलून घेण्यासाठी कुठलंही बंधन नसेल. मात्र अनिवासी भारतीयांना फेमा कायद्यानुसार प्रति व्यक्ती 25,000 एवढीच रक्कम बदलून घेण्याचे बंधन आहे. देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला 112 हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय. पोलीस, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी 112 हा एकमेव इमर्जन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी 100, अग्निशमन दलासाठी 101, ॲम्ब्युलन्ससाठी 102 आणि आपत्कालीन संकटासाठी 108 हे क्रमांक होते यापूर्वी. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची काही गरज नाही आहे, कारण आता केवळ 112 हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होतील. ट्रायनं हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. अमेरिकेतील 911 आणि इंग्लंडमधील 999 या इमर्जन्सी नंबरच्या धर्तीवर भारतातही 112 हा एकच इमर्जन्सी नंबर असणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक कल्याणच्या काळा तलाव इथं साकारण्यात आलं. लवकरच त्याचं लोकार्पण होईल. या स्मारकात बाळासाहेबांचा 22 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. कोल्हापूरमधील शिल्पकार संताजी चौगुले यांनी हा पुतळा साकारलाय. 1.5 वर्षांच्या मेहनतीनंतर संताजी चौगुले यांनी हा पुतळा साकारलाय. कोल्हापुरातून हा पुतळा कल्याणच्या दिशेनं रवाना झालाय. ढोल ताशांच्या गजरात हा पुतळा कल्याणकडे मार्गस्थ झाला. हा पुतळा साकारत असताना स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीनं या शिल्पशाळेला भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली होती. कल्याणमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी कोल्हापुरातून पुतळा आणण्यात येतोय. 22 फूट उंचीचा हा पुतळा कोल्हापुरातून आणण्यासाठी कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिवसैनिक आले होते. देशातलं पहिलं स्मारक आणि पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं भाग्य कल्याणकरांना मिळालं असल्याचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. मुंबई अग्निशमन दलातील जवान राजेंद्र रंगनाथ भोजने यांचं पहाटे दुर्दैवी निधन झालंय. राजेंद्र हे रेसकोर्स इथं 10 डिसेंबरला एक पक्षी वाचवण्यासाठी विजेच्या खांबावर गेले होते. त्यावेळी बाजूनं जात असलेल्या रेल्वेच्या उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक वायरशी संपर्क आल्यानं राजेंद्र आणि त्यांचे साथीदार गंभीर जखमी झाले होते. त्यांना ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण 21 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. भायखळा अग्निशमन केंद्रात राजेंद्र यांना शेवटची मानवंदना देण्यात आली. राजेंद्र यांना शहीद जाहीर करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली. ठाण्यातल्या सरस्वती शाळेत शिकणारा ओंकार अलंकार मोगरे एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. त्याला EVM हा मेंदूचा आजार झालाय. 7 वर्षे ओंकारवर अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारांसाठी ठाण्यातल्या काही राजकीय नेत्यांनी हातभार लावला असता तरी मोगरे कुटुंबाला आणखीन आर्थिक मदतीची गरज आहे. आजवर त्याच्यावर 2 शस्त्रक्रिया झाल्यात. त्यासाठी 6 लाखांचा खर्च आलाय. आणखीनही काही शस्त्रक्रियांची गरज असल्यानं मोगरे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असं आवाहन करण्यात येते. पनवेलमधील महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. 35 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करून हत्या करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. मुजावर उर्फ हाजी असं या व्यक्तीचं नाव आहे. हाजी हा पेशाने रिक्षाचालक आहे. हाजी आणि मृत महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधातून हाजीला या महिलेचा आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय आला आणि यातूनच ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झाले. पनवेलमधील सिमरन मोटरच्या बाजूला असलेल्या झुडपामध्ये या 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यामध्ये टाकण्यात आले होते. त्या महिलेची ओळख पटल्यानंतर क्राईम ब्रँचचे आमचे अधिकारी आणि आमची टीम जी ऑलरेडी त्याच्यावर काम करत होती यांनी त्या ठिकाणचाच एक रिक्षा चालक आहे त्या रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी त्या महिलेचा निर्गुणरित्या खून केल्याचं निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. चौकशीमध्ये त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे. कचऱ्यातील प्लॅस्टिक ही मोठी समस्या आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेनं कचऱ्यातील प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून त्याचे रस्ते बनवण्यासाठी वापर केला आहे. नवी मुंबई पालिकेनं असं एकूण 10 रस्ते बनवले. त्यासाठी पालिकेला प्लास्टिक विकत घ्यावं लागलं नाही. पालिका घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर येणाऱ्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेले दाणे डांबरी रस्ते बनवताना वापरण्यात आलेत. प्लॅस्टिक वापरल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत आणि रस्ते पावसातही टिकून राहतील असा आशावाद पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. हे रस्ते 1 वर्ष टिकून राहिले तर इतरही रस्ते अशा रीतीनं बनवण्यात येतील असं पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलं. पनवेल परिसरामध्ये आजपासून LBTची अंमलबजावणी लागू होते.
29 गावांना एकत्र करून ऑक्टोबर महिन्यात सरकारनं याबाबत अधिसूचना काढली होती. त्यानुसार आजपासून पनवेलकरांना विविध वस्तूंवर एलव्हीटी कर भरावा लागणार आहे. विविध वस्तूंवर 0.25% ते 7% कर आकारण्याची तरतूद सरकारनं केली आहे. या कराच्या माध्यमातून सुमारे 550 कोटी रुपये कर पनवेल महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता पालिका प्रशासनानं वर्तवली आहे. तुर्कीमधील इस्तांबूलमध्ये दहशतवादी हल्ला झाला. नाईट क्लबमध्ये नववर्षाच्या पार्टीत झालेल्या गोळीबारामध्ये 39 ठार तर 40हून अधिक जखमी झालेत. इस्तांबूलमधील रैना नाईट क्लबमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार रात्री 1:30च्या सुमारास हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणारा दहशतवादी या नाईट क्लबमध्ये सांताक्लॉजचा ड्रेस परिधान करून आल्याचं सांगण्यात येते. हा हल्ला झाला त्यावेळी नाईट क्लबमध्ये 100हून अधिक जण उपस्थित होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुर्कीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले. फ्रान्समध्ये एक नवा कायदा पारित झाला आहे. त्यामुळे कार्यालयीन आणि खाजगी जीवन वेगवेगळं राखण्यास मदत होईल. स्मार्टफोनचा वापर आता वाढल्यानं घरी असताना देखील ऑफिसचे ईमेल बघावे लागतात. त्यामुळे घराचंही कार्यालय झाल्याचा कित्येकांना भास होतो आणि त्याचा त्रासही होतो. तसंच याचा खाजगी जीवनावर विपरीत परिणाम होतोय आणि म्हणूनच फ्रान्समध्ये हा कायदा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आलाय. 50हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांना हा कायदा लागू करण्यात आलाय. खरं तर आज फ्रान्सच नाही तर इतर देशांमध्येही हा कायदा लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुबईमधील सर्वात मोठ्या इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर नव्या वर्षाचं जल्लोष. तर सिडनी हार्बर ब्रिजवर देखील नववर्षाचं शानदार स्वागत केलं गेलं. यावेळी हार्बर ब्रिजवरील आतषबाजी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर लाईट शो दरम्यान प्रसिद्ध गायक प्रिन्सला श्रद्धांजली वाहण्यात आली. दक्षिण कोरियातही नववर्षाचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान आणि कार्यकारी राष्ट्राध्यक्षांनी जनतेला एकता कायम राखण्याचं आवाहन केलंय. दक्षिण कोरियात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्राध्यक्ष पार्क गेऊन यांना आपल्या पदावरून बाजूला होण्यास सांगण्यात आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.